हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहात? स्टडी व्यवस्थित चालू आहे? मॅथ सायन्स इंग्लिश, मॅथ फर्स्ट, मॅथ सेकंड, सायन्स फर्स्ट, सेकंड, सायन्स सेकंड. ओके. टुडे वी आर गोइंग टू लर्न ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, प्रूव्ह दॅट. आणि हे क्वेश्चन पेपरमधलं बऱ्याच वेळा आलेलं आहे आणि 3 वर्षाचा गॅप यायला. त्यामुळे असे जे क्वेश्चन मी घेतलेले आहेत ते तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिसतील. याचा कदाचित दुसरा असेल, तिसरा असेल, किंवा चौथ्यातला पहिला असेल, तिसऱ्यातला पहिला, दुसरा असेल. असे वर्क चढ उतार होऊ शकतो. कन्स्ट्रक्शन जॉमेट्रीमधले ड्रॉ 35 डिग्री अँगल, ड्रॉ 75 अँगल ABC, मेजरमेंट ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 65, मेजरमेंट ऑफ अँगल म्हणजे तुम्हाला कंस आणि ते डिग्री काढण्यासाठी दिलेले आहेत. रेषाखंड 6 सेंटीमीटर मापाचा, सेगमेंट लेंथ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, डिवाइड 2 इक्वल पार्ट्स, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती कंस आणि खाली कंस. त्याचप्रमाणे ए वर टोक ठेवून वर आणि खाली, आणि परपेंडिक्युलर लाईन. ओके. प्रश्नपत्रिका हातात आली की सुरुवातीपासून पहिला प्रश्न वाचत बसायचं नाही, जो येतोय तो सोडवत बसायचा. डोंट रीड अगेन अँड अगेन, टाइम विल गो ऑन. नाही का? टाइम कधी जातो, ते वेळ कधी जाईल तुम्हाला कळणार पण नाही. म्हणून आला पहिला प्रश्न असं व्हायचं, असं वाचलं का हे सोडू का, तो सोडू का, तो सोडू का, असं नाही करायचं. बिगिनिंग राईट अँड आन्सर द क्वेश्चन्स. फटाफट 1-1, 2-2 मिनिटामध्ये खाली खाली यायचं आणि घाई करायची नाही. सोपे म्हणून बऱ्याच चुका होतात. देर विल बी मेनी मिस्टेक्स. यू डोंट अंडरस्टँड व्हॉट इज द मिस्टेक परफेक्ट. नाही, तुम्हाला कळणार नाही कुठे मिस्टेक केली. मायनस मायनसवर होते, मायनस प्लस. आता या ठिकाणी B² - 4AC, डबल मायनस आलं तर प्लस होणार. -4AC, एला मायनस असेल तर B² प्लस, तर सगळं प्लसच होणार. आणि मग त्याचं अंडर रूट काढणार. त्यामुळे फ्रॉम द बिगिनिंग, इंग्लिश असो, सायन्स असो, मॅथ असो, जे येते ते सोडवायचं. म्हणजे आणि अक्षर चांगलं काढायचं, घाबरायचं नाही. डोंट वरी. थ्रम्बल, बरोबर की नाही? तर कन्फ्युजन व्हायचं नाही, घाबरायचं नाही. आणि जे दिलेलं आहे तो स्टडी केलेला आहे तुम्ही आता वर्षभरात. आता या ठिकाणी बघा, प्रूव्ह दॅट cos θ upon 1 plus sin θ, cos θ upon 1 plus sin θ इज इक्वल टू 1 minus sin θ upon cos θ. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मग LHS घ्या किंवा RHS घ्या. LHS लेफ्ट हँड साईड घेऊ. cos θ upon 1 plus sin θ. आता 1 plus sin θ आला की तुम्ही डिनॉमिनेटर न्यूमिनेटर 1 minus sin θ मल्टिप्लाय करून टाका मित्र. डोळे झाकून हे बघा, cos मल्टिप्लाइंग बाय 1 minus sin θ, न्यूमिनेटर अँड डिनॉमिनेटर सेम. काही फरक पडला का? नाही. cos इंटू 1 minus sin θ, 1 plus sin θ इंटू 1 minus sin θ मल्टिप्लाय करून टाकायचं. बरोबर? आता तुम्हाला माहिती आहे A प्लस बी, A मायनस बी, A² - B². A² - B² चे फॅक्टर काय? A प्लस बी, A मायनस बी. अशाच प्रकारे हे जसं तसं राहिलं. cos θ इंटू 1 minus sin θ अपॉन 1² minus sin² θ. 1² म्हणजे A² - B² झालं की नाही? खूप सोपं आहे. पायरीने जा, येणार सोडवता. आता या ठिकाणी 1 minus sin² θ तुम्हाला माहिती आहे. sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1. देअरफॉर cos² θ इज इक्वल टू 1 minus sin² θ. त्याच्यातलं सूत्र आहे की नाही? म्हणजे याचं काय फॉर्म्युलाला 1 minus sin² θ इज इक्वल टू cos² θ. मग cos इंटू 1 minus sin θ अपॉन cos² θ. याच्यातला एक cos θ जातो आणि याच्यातला स्क्वेअर मधला एक cos इंटू cos म्हणजे एक गेला.
मग काय राहिलं 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा ॲज इट इज. म्हणजेच इट इज प्रूव्ड दॅट कॉस थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इक्वल 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. 2 मार्क आहे मित्र. आता कन्स्ट्रक्शन ऑफ अँगल मगाशी सांगितल्याप्रमाणे LAB इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. बी वर टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर करून वर आणि खाली कंस करायचा. ए वर टोक ठेवून वर आणि खाली कंस परपेंडिक्युलर लाईन रेषा मारायची. झालं. हे आणि हे इक्वल. 2 मार्क. कन्स्ट्रक्ट ऑफ द अँगल ABC. इथं ए द्यायचं राहिला मित्र. बरोबर. तर आपण तिथं इथं ABC द्यायचं राहिलं होतं. अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. कन्स्ट्रक्ट द अँगल ABC. मग प्रथम तुम्हाला काय करावं लागेल, BC ला किरण काढावं लागेल, रेज. BC घेतला, इथं C पॉइंट दिला आणि नंतर अंतर घ्यायचं कंपासमध्ये, कंस करायचा. बरोबर. इथं कंस केला की ह्या मापाचा परत ह्या मापाचा 2 कंस करायचे. इथे टोक ठेवून इथे आणि इथे टोक ठेवून इथे राईट अँगल. हा तुमचा राईट अँगल होतो. परत इथे हे टोक ठेवून इथे कंस करायचा आणि हा जो अंतर आहे हे कंस करून इथं डॅश डॅशने काढायचा. तुम्हाला 75 डिग्रीचा अँगल मिळून जाईल. 2 मार्क आहे. बरोबर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय. आणि या ठिकाणी 75, 65 वेगवेगळ्या प्रकारचे अँगल येतील. 30, 35. ओके. थँक्यू. बाय.